झी 24 तास एक पाऊल पुढे। बुद्धिबळातल्या चौकटीचा सर्वात लहान वयाचा ग्रँड मास्टर नाशिकचा विदित गुजराथी झालाय। गेल्या काही स्पर्धेत त्याने अव्वल स्कोरिंग पार केल्यानंतर त्याला हा मान मिळालाय। महाराष्ट्रातील प्रवीण टिपसे आणि अभिजित कुंटे नंतर तब्बल 13 वर्षांनी हा मान महाराष्ट्राला मिळालाय। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये राहणारा आणि केटीएचे महाविद्यालयात 12वीच्या विज्ञान शाखेत शिकणारा विदित गुजराथी आता महाराष्ट्राचा तिसरा ग्रँड मास्टर झालाय। यासाठी आवश्यक असलेले 2500 गुण त्यानं मिळवले आहेत। यापूर्वी एशियन ज्युनियर चॅम्पियनशिपचा सहविजेता तो ठरलाय। 2009 ते 2012 या 4 वर्षात तो एज ग्रुप नॅशनल चॅम्पियन राहिलाय। माझं हे ग्रँडमास्टर जे नॉर्म आहे ते 12 टाइम मिस झालं होतं नॅरोली, तर ते फायनली कंप्लीट झालंय। तर मला एकदम खूप आनंद आला, कारण की ते जस्ट बाय हाफ पॉईंट दर टुर्नामेंटला मिस होत होतं आणि आता ते जे झालंय तर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढलेत आणि त्या अप टू दॅट लेवल आय हॅव टू परफॉर्म, पण आनंद खूप होतो। हे यश मिळवण्यासाठी विदितनं शैक्षणिक वर्षही वाया घालवलेलं असून त्याच्या कुटुंबियांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलाय। विदितच्या या खर्चिक वाटेत चांगले प्रायोजक मिळत नसल्याची खंत त्याचे पालक व्यक्त करतायत। विदितचं एक मनात होतं लहानपणापासून की मी ग्रँडमास्टर व्हावं म्हणून, त्याचे स्वप्न आज ते पूर्ण झालंय। नो डाऊट त्याच्यामध्ये फार अडथळे आले असते, परंतु त्याची मेहनत, आपण म्हणतो की मेहनत रंगलाय, कामलाय, त्या पद्धतीने झालेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की 12 वर्षानंतर 13 वर्षानंतर महाराष्ट्राला एक ग्रँडमास्टर लाभला म्हणून। एवढं सगळं कृती केल्यावर जसं मुलाला वाटतं का आईनी आणि वडिलांनी येऊन आपला सत्कार करायला पाहिजे, आपल्याला जवळ घ्यायला पाहिजे, तसं शासनाने जवळ घेतलं तर आज हा माझा डॉक्टर गुजरातीचा मुलगा नाही आहे, हा आता महाराष्ट्राचा मुलगा आहे, देशाचा मुलगा आहे, कारण तो देशाचं नाव वर करणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनं आपला दबदबा निर्माण केलेला आहे। त्यामुळेच आता विदितसारख्या चॅम्पियन्सना जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सरकार आणि कॉर्पोरेट जगतानं पुढे येण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।